आत्मप्रेमी भागवत भक्तिप्रेमी सुहृदजन नेहमीप्रमाणे आपलं दैनंदिन ज्ञानसत्र जे आहे त्या ज्ञानसत्रात नेहमीप्रमाणेच कोल्हटकर मॅडम त्यांचं व्याख्यान निरूपण हे सादर करणार आहे. सामान्यपणे आपण एखादा विषय घेतला तर त्याचे पैलू हे दरमहा उलगडत जावेत या भूमिकेतून व्याख्यानांची रचना करत असतो. अशा प्रकारे त्यांनी जे व्याख्यानाचा विषय घेतला आहे तो सप्त चिरंजीव यासारखा आहे आणि त्याच्यामध्ये दुसरं तिसरं व्याख्यान पुष्प आज त्या गुंफणार आहे जे भगवान व्यासांच्यावर आहे. तर ते भगवान व्यासांच्यावरचं त्यांचं व्याख्यान पुष्प तुम्ही मी सगळे ऐकणार आहोतच. पण नेहमीच्या आपल्या व्याख्यानाच्या प्रारंभी एक छोटी चांगली मंगलकारक आणि मंडळाच्या दृष्टीनं अभिमानास्पद अशी गोष्ट आता होणार आहे. ती म्हणजे कोल्हटकर मॅडमने आतापर्यंत 6-7 पुस्तकं लिहिली आहेत. तर त्यातलं 7वं किंवा 8वं पुस्तक आज मंडळाच्या प्रांगणामध्ये आपण प्रकाशित करतो. हे पुस्तक थोड्या वेळानं आपल्याला दाखवलं जाईल. प्रकाशन आपण केल्यानंतर त्याच्या प्रती पण इथं विकण्यासाठी आपण ठेवणार आहोत. सामान्यपणे 100 पृष्ठांचं पुस्तक आहे, पण केवळ 30 रुपयामध्ये ते पुस्तक तुम्हाला आपल्या कार्यालयामध्ये मिळेल. आणि पुस्तकाची रूपरेषा, पुस्तकाचा आशय हा मी सुरुवातीला सांगतो आणि मग पुस्तकाचं प्रकाशन तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आपण करूया आणि मग पुढचा व्याख्यानाचा कार्यक्रम सुरू होईल. ज्या पुस्तकाचं आपण प्रकाशन करतोय त्याचं नाव 4 ग्रंथ भक्तिमंत्र यासारखा. हे 4 ग्रंथ तुम्हा सगळ्यांना परिचित असणारे आणि आपल्या मराठी संस्कृतीचे, भारतीय संस्कृतीचे मानदंड म्हणावेत अशा प्रकारचे आहे. त्यातला पहिला ग्रंथ हा मराठीतला पहिला ग्रंथ आहे, आद्य ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरांची पूर्वीचा आहे. त्या ग्रंथाचं नाव विवेक सिंधू, जो मुकुंदराजकृत असा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी पूर्वी किमान 100 वर्ष तो ग्रंथ झालेला आहे. ज्ञानेश्वरी ही 13व्या शतकात झालेली आहे. तर ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका हा दुसरा ग्रंथ. तिसरा जो ग्रंथ आहे तो ज्ञानेश्वरी तीच आपल्याला वेगळ्या प्रकारे भाष्य समजावून सांगणारे एकनाथ, त्यांच्या ग्रंथाचं नाव एकनाथी भागवत, जे शिवपूर्व काळातलं म्हणजे 16व्या शतकातला ग्रंथ आहे. म्हणजे 1100 किंवा 1200, 1300, 1600 आणि त्यानंतर 17व्या शतकात नाथांचंच कार्य ज्याने पुढे चालवलं आणि जे नाथांचे मानसपुत्र आहेत ते म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी, ज्यांचा दासबोध हा ग्रंथ आहे. हे ते 4 ग्रंथ आहेत. म्हणजे दासबोध, एकनाथी भागवत, भावार्थ दीपिका आणि विवेक सिंधू. पुस्तकाचं नाव 4 ग्रंथ आहे ते असं. आणि भक्तिमंत्र का तर 4 ग्रंथ आपण एका वेळा वाचून म्हटलं तर अतिशय कठीण आहे. सगळेच ग्रंथ मोठे मोठे, त्यात विवेक सिंधू छोटा आहे. पण दासबोध, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी कोणी 9000 ओव्यांचा, कोणी 8000 ओव्यांचा, तर कोणी 21000 ओव्यांचा, अशा 28000 ओव्यांचा असं स्वरूप आहे. पण सुदैवाने या 4ही ग्रंथामध्ये भक्तिमंत्र जो सांगितलेला आहे तो मात्र एकच आहे. पुन्हा त्या भक्तिमंत्राचे पैलू आहेत. म्हणजे नराचा नारायण कसा व्हावा हे भक्तिमंत्रामध्ये येतं. लोकसंग्रह कसा करावा हे भक्तिमंत्रामध्ये येतं. समष्टीचा विचार हा भक्तिमंत्रामध्ये येतो. कर्मयोग आणि भक्तियोग
यांचं एकत्रीकरण पाहिजे, हे भक्तियोगामध्ये येतं. जवळजवळ असे 6 ते 7 पैलू आहेत भक्तिमंत्राचे. आणि कोल्हटकर मॅडमांचं वैशिष्ट्य असं की त्या भक्तिमंत्राचे 7 पैलू डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पैलूबद्दल या 4 ग्रंथात काय आलंय हे निवडून त्याने आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे लोकसंग्रह विषय आला तर मुकुंदराज काय म्हणतात, ज्ञानदेव काय म्हणतात, एकनाथ काय म्हणतात आणि समर्थ काय म्हणतात, हे एकाच प्रकरणामध्ये मिळणं ही गोष्ट तुमच्या माझ्या दृष्टीनं अत्यंत चांगली आहे. आपल्याला थोडक्यामध्ये त्या 4 ग्रंथांचं मर्म कळतं, भक्तिमंत्र कळतं, त्या भक्तिमंत्राची थोडवी कळते. आणि या दृष्टिकोनातून केवळ 100 पृष्ठांच्या मध्ये 4 मोठ्या ग्रंथांचा भक्तिमंत्र त्याच्या 5 पाकड्यांनी आपल्यासमोर येणं हे फार चांगलं. शेवटचा मुद्दा सांगतो. ज्ञानेश्वरी म्हटलं तर आपल्याला काही ओव्या त्या पक्क्या माहिती असतात. उदाहरणार्थ, जे जे भेटे भूत ते ते मानिचे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, ही ओवी भक्तिमंत्रामध्ये येणारच. म्हणजे दुसऱ्या बाजूने विचार केला त्या 100 पृष्ठांच्या मध्ये किमान 25 ते 30 ओव्या आल्या आहेत. या 4 कवींच्या आहेत आणि सर्वात महत्त्वाच्या. समजा हे पुस्तक वाचून तेवढ्या ओव्या माझ्या मुखात जर बसल्या, जसे जे जे भेटे भूत ते ते मानिचे भगवंत, तर आपल्याला कमीत कमी शब्दात कमीत कमी भाषेत त्या भक्तिमंत्राचा चौघांनी काय विचार मांडला हे कळू शकतो. हा या पुस्तकाचा आणखी एक फायदा. अशा प्रकारचं पुस्तक आज प्रकाशित कर तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आपण करूया. पुस्तक आपल्याला पाहायला ऑफिसमध्ये मिळू शकेल, आपण स्वतः इथे घेऊ शकाल. खाजगी वितरणासाठी असंच आहे, कमीत कमी किंमत 30 रुपये ही त्याची ठेवण्यात आली आहे. ते पुस्तक तुम्ही सर्वांनी घ्यावं अशी मी शिफारस करतो आणि त्याच्यापूर्वी त्या पुस्तकाचं प्रकाशन आपण करूया. मॅडमचं भाषण मलाही ऐकायचे, परंतु पुढे 8-10 दिवशी जरा बाहेर कवी जाणार आहे, तर ऑफिसमधली काही कामं पूर्ण करायची आहेत. यासाठी तुमची सगळ्यांची क्षमा मागून मी निघतो. यानंतर व्यासाच्यावर भगवान व्यास यांच्यावर सप्तचिरंजीवापैकी एक कसे आहेत हे कोल्हटकर मॅडम आपल्याला समजावून सांगतात. आता सूत्र त्यांच्याकडे देतो आणि मी थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. लाकडी ती खुर्ची उभं लाकडी सर चालेल चालेल. ही खुर्ची चालणार आहे का ती आपली नेहमीची? चालेल चालेल. या. नमस्कार. आपण सप्तचिरंजीव पाहतोय आणि त्या सप्तचिरंजीवांपैकी आज आपण महर्षी व्यास यांच्याबद्दल बोलणार आहोत, त्यांच्याविषयी विचार करणार आहोत. नेहमीप्रमाणे आपला जो श्लोक आहे तो आपण म्हणूया, म्हणजे कोणते 7 चिरंजीव हे आपल्या पक्क लक्षात राहतं. त्यामुळे त्या श्लोकाने आपण सुरुवात करूया. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. असे हे 7 जण आहेत, ज्याला आपण सप्त चिरंजीव असं म्हणतो. अश्वत्थामा बळी, वेदव्यास, रामभक्त हनुमान, रावणबंधू विभीषण, कृपाचार्य आणि 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करणारा असा परशुराम. असे हे 7 जण आहेत. आणि त्याच्यापैकी द्रोणाचार्यांचा मुलगा शापित अश्वत्थामा याच्याविषयी आपण पाहिलं होतं. दानशूर बळीराजा याचेही आपण बघितलं होतं. हे चिरंजीव आपण पाहून झाले होते. आणि आज आपण वेदव्यास पाहणार. वेदव्यास म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर पहिली ओवी येते ती म्हणजे व्यासोच्चिष्टम जगत्सर्व. हे अगदी आपल्याला पाठ झालेलं आहे.
आणि त्यामुळे ही परिचित अशी उक्ती आहे. त्यामुळे व्यासांनी सांगितलं नाही असं या जगात काहीही सापडणार नाही. वाङ्मयदृष्ट्या काहीही असं सापडणार नाही. सगळ्याला त्यांनी स्पर्श केलेला आहे. या व्यास हा जो शब्दकोशात जर आपण अर्थ बघायला गेलो तर शब्दकोशातला अर्थ आहे विभाजन करणं, वेगवेगळं करणं, किंवा काही ठिकाणी तर त्याचा अर्थ पुराणिक असा पण केलेला आहे, पुराण सांगणारे अशा तऱ्हेने पण केलेले आहे. असे वेगवेगळे अर्थ आहेत. आणि आपल्याला भौतिक म्हणजे भौमितिकदृष्ट्या जर विचार केला भूमितीच्या दृष्टिकोनातून तर आपल्याला माहिती आहे की वर्तुळाला संपूर्णपणे व्यापणारा जो आहे तो व्यास, या टोकापासून त्या टोकापर्यंत. हे जसं आहे तसं महर्षी व्यासांनी स्पर्श केला नाही असं काहीही नाही. सगळीकडे त्यांनी स्पर्श केलेला आहे. हे सांगणारं ते व्यक्तिनाम सुद्धा आहे आणि ही एक पदवी सुद्धा आहे. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. त्यांना आपण जर कथा पुराण वगैरे वाचायला लागलो की त्यांची वेगवेगळी नावं उद्धृत केलेली आपल्याला दिसतात. ही वेगवेगळी व्यासांची जी नावं आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ऋषीपद प्राप्त केले म्हणून महर्षी व्यास असं आपण म्हणतोच त्यांना. दुसरं जे आहे ते कृष्णद्वैपायन, त्यांना असं म्हटलं जातं. नाही, कृष्णद्वैपायन हे जे नाव आहे हे विशेषतः देवी भागवत किंवा विष्णू पुराण याच्यामध्ये प्रामुख्याने आढळतं आपल्याला. रंगाने काळे आहेत म्हणून कृष्ण आणि यमुनेच्या द्वीपामध्ये राहणारे म्हणून द्वैपायन असंही त्यांना म्हटलं जातं. कृष्ण द्वैपायन असं. बादरायण असा पण त्याचा उल्लेख केला जातो. हिमालयातल्या बदरी इथे त्यांचा आश्रमही होता आणि बदरी वनामध्ये त्यांनी तपश्चर्याही केलेली आहे म्हणून त्यांना बादरायण असं सुद्धा म्हटलं जातं. गीतेमध्ये आपण जर विभूती योग पाहिला तर विभूती योगामध्ये भगवंत स्वतःच सांगतात मुनीनाम अपि अहम व्यास, म्हणजे मी सर्व मुनींमध्ये व्यास आहे एवढं त्यांना महत्त्व दिलेलं आहे. विभूती योगामध्ये त्यांचं नाव आहे. सत्यवतीच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्यांना सत्यवती सुत असंही म्हटलं जातं. आणि पराशरांचे पुत्र असल्यामुळे म्हणजे पराशरांच्या तेजस्वी बीजामुळे ज्यांचा जन्म झाला म्हणून त्यांना पाराशर म्हणजे पाराशर पुत्र पाराशर्य असंही म्हटलं जातं. नारायणाचा अवतार असल्यामुळे किंवा त्यांचं उत्तुंग कार्य बघून त्यांना भगवान व्यास असंही म्हटलं जातं. भगवान व्यासांच्या बाबतीमध्ये युधिष्ठिराने तर असं म्हटलेलं आहे महाभारतामध्ये की आमच्या लेखी आणि आमच्यासाठी व्यास ही अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे. ते आमचे गुरुच आहेत आणि आमच्या राज्याचं आणि कुळाचं असं ते एक श्रेष्ठ आचार्य आहेत म्हणून व्यासांना आम्ही भगवान असं संबोधित करतो असं युधिष्ठिराने म्हटलेलं आहे महाभारतामध्ये. म्हणजे आपण सुद्धा भगवान व्यास असा उच्चार करतो त्यामुळे तोही बरोबर आहे. आणि ब्रह्मसूत्रकार म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या त्यांच्या नावाचे उल्लेख केले जातात. आणि सर्वसामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर सर्वसामान्य माणसाला परमकल्याणाच्या मार्गावर नेणाऱ्या 3 गोष्टी असतात. म्हणजे 3 परंपरा आहेत असं आपण म्हणूया. या सर्वसामान्य माणसाला एका परमकल्याणाच्या म्हणजे गमोपंथानंतर राया राघवाचा वगैरे जसं आपण म्हणतो त्या मार्गावरून नेणारे अशा या 3 परंपरा आहेत. त्याच्यामध्ये एक ऋषी परंपरा आहे, दुसरी आचार्य परंपरा आहे आणि तिसरी संत सज्जन अशी परंपरा आहे. पण या 3हीचं एकत्रितकरण जर आपण केलं तर एकत्रितपणे या 3ही परंपरांचं वहन करणारे कोण आहेत तर ते व्यास आहे. त्याचं कारण असं आहे की हे जे ऋषी आहेत हे शास्त्र लिहितात, आचार्य त्याचा प्रसार करतात आणि संत सामान्य जनांपर्यंत ते नेऊन पोचवतात. मग या 3 दृष्टिकोनातून बघितलं तर वेदव्यास ही व्यक्ती अशी आहे की त्यांनी वेदांचं संकलन पण केलेलं आहे म्हणजे शास्त्रदृष्ट्या. आणि ते केल्यानंतर वेदांचं विभाजन करून त्याचा जो प्रसार केला आपल्या शिष्यांच्या मार्फत ते आचार्याचं कार्य पण त्यांनी केलेलं आहे. आणि पुराणांचं ते रचयिता आहे. 18 पुराणं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यामुळे आपोआपच पुराणं ही सगळ्या लोकांपर्यंत सामान्य जनांपर्यंत तोच संदेश घेऊन पुढे गेलेली असतात. त्यामुळे या 3ही गोष्टी एकत्रितपणे वहन करणारे असे व्यास मुनी आहेत. महाभारतामध्ये आपल्याला त्यांचं दर्शन
सतत होत राहतं, कायम होत राहतं. आणि या व्यासांची जर वंशावळ पाहायची झाली, तर वंशाची परंपरा पाहायची झाली, तर आपल्याला लक्षात येतं की व्यासांचे पणजोबा जे आहेत ते म्हणजे ब्रह्मदेव, वशिष्ठ ऋषी हे पणजोबा आहेत. आणि वशिष्ठ ऋषी कोण आहेत? तर ब्रह्मदेवांच्या 10 मानसपुत्रांपैकी एक आहे. म्हणजे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी वशिष्ठ हे व्यासांचे पणजोबा आहेत. नंतर वशिष्ठ आणि अरुंधती या दोघांना जो पुत्र झाला त्याचं नाव शक्ती. आणि शक्ती आणि अदृश्यंती या दोघांना जो मुलगा झाला त्याचं नाव पराशर. आणि पराशरांचा हा व्यास. अशी ही सगळी त्यांची परंपरा आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणखीन एक महाभारताशी निगडीत असं म्हटलं तर महाभारतामध्ये जनक राजाला जे तत्वज्ञान पराशर ऋषींनी सांगितलेलं आहे त्याचा अनुवाद म्हणजे तसंच तसं अनुवाद करून तो पितामह भीष्मांनी धर्मराजाला सांगितलं. म्हणजे जनक राजाला पराशर ऋषींनी सांगितलेलं ते सुद्धा तत्वज्ञान इथे पितामह भीष्मांनी धर्मराजाला सांगितलं. आणि त्यालाच महाभारतामध्ये पराशर गीता असं म्हटलेलं आहे. हे पराशरांनी सांगितलेली असल्यामुळे अशा तऱ्हेने ही पराशरांचा पुत्र व्यास आहे आणि त्याची माता मत्स्यगंधा आहे. बरं, आपण थोडं जास्त घेतलं तर चालणार आहे ना, एक 15 मिनटं, नाही तर आत्ताचा वेळ भरून काढण्याच्या दृष्टिकोनातनं विचारलं. तर पराशर ऋषी हे पिता आहेत आणि मत्स्यगंधा ही त्याची माता आहे. मत्स्यगंधेची कथा तशी सर्वसाधारण परिचित आहे, पण मुळात दक्ष राजा जो होता त्या प्रजापती दक्ष ज्याला म्हटलं जातं त्याची मुनी नावाची कन्या होती. आणि तिची जी मुलगी होती तिला ब्रह्मदेवाकडनं शाप मिळाला होता आणि त्या शापामुळे ती मासोळी झाली होती. तिचं नाव अद्रिका असे. आणि त्या अद्रिकेच्या मध्ये काय झालं, वर्ण शेन पक्षी जे असतात ते म्हणजे उपरिचर वसूंचं वीर्य घेऊन चाललेले होते द्रोणातून. त्या शेन पक्ष्यांमध्ये थोडीशी दंगल झाली म्हणा किंवा झुंज जुंपली असं आपण म्हणूया. आणि ते वीर्य खाली सांडलं आणि ते या मासोळीने भक्षण केलं, अद्रिका तिने. आणि त्यामुळे तिने ते ग्रहण केलं आणि त्यातनं तिला एक पुत्र आणि एक मुलगी म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी झाली. अर्थातच त्या मासोळीला पकडून एखादी कोळ्याने बाहेर आणलेलं होतं आणि तिला हे जे एक मुलगा आणि एक मुलगी झाल्यावर बघितलं त्यांनी की अरे हे तर चांगले आहेत आणि ही तर मासोळी दिसते. आणि म्हणून मग तो म्हणाला आपण आपलं राजाकडे जाऊया आणि राजाला हे देऊन टाकू. म्हणून तो दोघांना घेऊन खरं राजाकडे जातो, पण राजा काय करतो की राजा त्या मुलाला ठेवून घेतो आणि त्याला मत्स्यराज असं नाव देतो. आणि त्याला ठेवून घेतो आणि तो म्हणतो ही लोक हिच्या अंगाला फार वास येतो, मासोळीचा वास येतोय, तिला तू आपला घेऊन जा आणि तिचा सांभाळ कर असं सांगतो. आता या सर्वांगाला माशाचा गंध येणारा म्हणून ती मत्स्यगंधा असं तिचं नाव ठेवलं गेलं. आता हा गंध येत होता हे सगळं असलं तरी तारुण्यामध्ये जेव्हा पराशर ऋषींनी तिला पाहिलं आणि तेव्हा त्यांच्या मनामध्ये कामभावना जागृत झाली आणि ते म्हणाले हे कल्याणी तू माझं समेत समागम करशील का. तेव्हा ती म्हणजे आपण ऋषी आहात, मी सामान्य मत्स्यकन्या आहे आणि त्यामुळे हे जरा मला अवघड वाटतंय, त्यातनं मी कुमारिका आहे, तर माझं कौमार्य भंग न होता जर होत असेल तर आपण म्हणाल ते करायला माझी तयारी आहे, केवळ आपण ऋषी आहात म्हणून. आणि मग ती तयार होते. पराशर ऋषी आपल्या तपोबलाने दाट धुकं निर्माण करतात, ही कथा आपल्याला परिचित आहे. आणि त्यावेळेला ती जर सगळं झाल्यानंतर तिने आधी जो वर मागितलेला असतो की माझ्या अंगाला हा सारखा मांसाचा वास येतो, मत्स्यगंधा जरी म्हटलं तरी मला तो नको आहे आता तो वास, कारण त्यामुळे लोक माझ्यापासून दूर जातात, त्याच्यापेक्षा मला चांगला सुगंध येईल असं काहीतरी तुम्ही करा. ते तो वर तिला देतात. आणि तो वर दिल्यानंतर अनेक योजना दूर जरी असला तरी त्या व्यक्तीला हिचा सुगंध तिथपर्यंत पोचायला सुरुवात होते. म्हणजे जी मत्स्यगंधा होती ती आता योजनगंधा झाली होती. अनेक योजन तो वास जात असल्यामुळे तिला योजनगंधा असं म्हणायला सुरुवात केली. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये जे ऋषी आहेत, आता हे मत्स्यगंधा म्हणा किंवा योजनगंधा म्हणा, सत्यवती म्हणा, तिचा जो पुत्र आहे तो म्हणजे व्यास, पराशर आणि ह्या दोघांचा. आता हा ऋषी आहे, ऋषीपुत्र आहे,
ऋषी म्हटल्यानंतर ऋचा करणारे असेही कोणी म्हणतात, कोणी म्हणतात तापसी, वैरागी वगैरे या पद्धतीने त्यांचं वर्णन केलं जातं. पण वैदिक काळामध्ये काही ऋषी असे होते ज्यांनी गृहस्थाश्रम केला होता. गृहस्थाश्रम केला होता, प्रपंचात रस घेतला होता, सामाजिक उलाढालींमध्ये किंवा राजकीय उलाढालींमध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला होता. देवांची आराधना वगैरे हे तर कारण ते करतच होते, यज्ञही करत होते. असे सगळे, पण काही वेळा पुत्रकामना सुद्धा त्यांनी केलेले आहेत. असे हे ऋषी आपल्याला वैदिक काळामध्ये जे बघायला मिळतात, त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर कृष्णद्वैपायन व्यास म्हणजे व्यास ऋषी जे आहेत हे सुद्धा त्या वैदिक काळातल्या ऋषींप्रमाणे होते. म्हणून त्यांना महर्षी असंही म्हटलं जातं. सगळ्यात श्रेष्ठ ऋषी होते त्यामुळे. पण त्यांचं प्रगटीकरण जे झालं ह्या पराशरणी यांच्यामध्ये, त्यांचा जन्म झाला, ते जे प्रगटीकरण झालं ते 8 वर्षाच्या बटुरूपामध्ये झालं. त्याचं कारण असं होतं की पराशर ऋषी नंतर तपश्चर्येला जाणार होते आणि योजनगंधेला त्या मुलाला सांभाळायला सांगायचं, तर ती तशी तारुण्यामध्ये हा पुत्र कुठून वगैरे सगळे प्रश्न निर्माण झाले असते. हे सगळं काही योग्य होणार नाही असं विचार करून तपस्सिद्धीनी त्यांच्यामध्ये 8 वर्षाचा बटू त्यांनी प्रगट केला. म्हणजे व्यास ऋषींमध्ये जन्मतःच ही शक्ती निर्माण झाली आणि ते 8 वर्षाचे झाले. 8 वर्षाच्या बटुरूपामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि मग ते तपश्चर्येला जायला पराशर ऋषींबरोबर निघाले. कारण अगदी तान्ह्या मुलाला तपश्चर्येला घेऊन जाणं ऋषींनाही शक्य नव्हतं. असं झाल्यानंतर मग त्यांनी आपल्या मातेकडे एक अनुज्ञा मागितली की मी आता तपश्चर्येला चाललोय. त्यावेळेला ती म्हणाली, म्हणजे सत्यवती जिला आपण म्हणूया, योजनगंधा म्हणूया, ती म्हणाली खरं म्हणजे तुला जर जन्म देऊन मी कृतकृत्य झालेली आहे, माझं जीवनच धन्य झालेलं आहे, पण तपश्चर्येला तुम्ही जाऊ नका असं मी म्हणू शकत नाही, कारण हा अमंगल असा मोडता घालणं बरोबर नाही. तुम्ही तपश्चर्येला चाललात, चांगल्या कामासाठी चाललात, मी मोडता घालणार नाही. पण माझ्या वात्सल्याला सुद्धा अनुसरून, कारण मला असं वाटतं की माझं बाळ आहे तर त्यांनी माझ्याकडे राहावं, पण असं जरी मला वाटत असलं तरी सुद्धा तोही मोडता मी घालणार नाही, तर तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊ शकता. अशी तिची परवानगी घेऊन ते जायला निघाले. त्यावेळेला मात्र व्यासांनी असं सांगितलं की तू जेव्हा जेव्हा माझं स्मरण करशील त्यावेळेला मी तिथे प्रगट होईल. त्यामुळे महाभारतामध्ये आपल्याला व्यासमुनी वारंवार प्रगट झालेले दिसतात वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये. त्यामुळे हे 8 वर्षाचे जे व्यास होते ते त्या योजनगंधेची परवानगी घेतात आणि नंतर तपश्चर्येला जायला निघतात. पण तत्पूर्वी पराशर मुनी त्यांचं मौंजी बंधन करतात किंवा उपनयन संस्कार ज्याला म्हणतात ते करतात, की जेणेकरून ते ह्या सर्व मार्गावर जाण्यासाठी यथायोग्य व्हावेत. आणि त्यांना ब्रह्मविद्यासुद्धा शिकवतात. म्हणजे उपनयन संस्कार, ब्रह्मविद्या हे सगळं झाल्यानंतर मग ते त्यांच्याबरोबर निघालेले आहेत. खरं म्हणजे त्यांच्या ज्ञानसामर्थ्याचा डंका पिटला जातो. व्यासांसारखं काहीच नाही, व्यासांनी लिहिलं नाही असं काहीच नाही, त्यांच्या प्रतिभेने उष्टावलं नाही असं काहीच सापडणार नाही. अशा पद्धतीने त्यांच्या ज्ञानसामर्थ्याचा डंका पिटला जातो. पण त्यांनी हे ज्ञान कुठून मिळवलं, कसं प्राप्त केलं हे मात्र असं फारसं कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आपल्याला आढळत नाही. पण तरीसुद्धा पराशर ऋषींनी तर त्यांना शिकवलेलं आहे, ब्रह्मविद्या त्यांनी त्यांना दिलेली आहे. तसंच महर्षी नारदांकडनंही त्यांनी काही विद्या प्राप्त केल्या. इतकंच नाही, काही ठिकाणी असा उल्लेख येतो की नारद मुनींचे जे शिष्य आहेत विश्वसेन, तर त्यांच्याकडनंही त्यांनी काही विद्या प्राप्त केल्या. पण असं अंधुक आपल्याला कुठे कुठे वाचायला मिळतात या गोष्टी. त्यामुळे हे सगळं त्यांची विद्याप्राप्ती झाल्यानंतर तपश्चर्येला जाऊन थोडंसं त्यांना ज्ञान दिल्यानंतर मग पराशर ऋषी असं ठरवतात की आता माझं कार्य झालेलं आहे, आता मी परमधामाला जायला मोकळा झाला. त्याप्रमाणे ते बाहेर पडलेले आहेत. महर्षी व्यासांनी काय केलं असं जर म्हटलं तर वेदांच्या ऋचांचं वर्गीकरण केलं. हे वर्गीकरण केलं, त्याचे जे उच्चार आहेत, वेदांच्या ऋचांचे जे उच्चार आहेत ते उच्चार तेच त्यांनी निश्चित कसे करायचे हे त्यांनी केलं. निश्चितीकरण ज्याला म्हणून, उच्चारांचं आणि अर्थाचं दोन्हीचं निश्चितीकरण त्यांनी केलं.
18 पुराणं लिहिली हेही आपल्याला माहिती आहे, महाभारतही लिहिलेलं आहे. अशा अनेक म्हणजे त्रिलोकातल्या कुठल्याही ज्ञानाला त्याने स्पर्श केला नाही असं होऊच शकत नाही. म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्व असं आपण म्हणतो. म्हणजे आध्यात्मिक जी ज्ञानाची जी काही भांडारं आहेत ती सगळी त्यांनी मनुष्यांपर्यंत नेऊन पोचवलेली आहेत असे हे महर्षी व्यास. आता त्यांचं ऋण व्यक्त करायचं म्हणून आपण व्यास पौर्णिमा करतो किंवा गुरुपौर्णिमा करतो किंवा ज्या ठिकाणून व्याख्यान दिलं जातं त्या आसनाला आपण व्यास असंही म्हणतो, त्यांचं आसन आहे असं आपण म्हणतो. आणि आपल्याला सगळ्यांना हा श्लोकही परिचित आहे, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, हा आपण तर म्हणतोच त्यावेळेला. अशा तऱ्हेने त्यांचं महत्त्व आहे. कारण व्यास म्हणजे विस्तार करणं, व्यास म्हणजे सगळी विस्तार क्षमता ज्याच्या अंगी, या संपूर्ण वाङ्मयाचा विस्तार ज्यांनी केलेला आहे असे हे व्यास ऋषी आहे. कुरुक्षेत्रावरती युद्धाला जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा अर्जुनाला भगवंतानी गीता सांगितली, हे आपल्याला परिचित आहे. तर हा जो उपदेश आहे त्याला भगवद्गीता असं म्हणतात आणि ती महाभारतामध्ये व्यासांनी शब्दबद्ध केलेली आहे. आणि म्हणून ज्ञानदेव सुद्धा त्यांची थोरवी गाताना असं म्हणतात, म्हणून व्यासांचा हा थोरू विश्वासी झाला उपकारू, श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथ केला. असं ज्ञानदेवांनी सुद्धा, म्हणजे बघा ती व्यासांपासून जे चालत आलेलं आहे ते आज तागायत चाललेलं आहे. हेही एक चिरंजीव असल्याचंच महत्त्व आहे ना, चिरंजीवित्व याच्यातनं पण आपल्याला त्यांचं सिद्ध होतं. त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर व्यासांचं व्यक्तिमत्व हे खरं म्हणजे आधारवडासारखं आहे. कारण संस्कृती जी ग्रंथांवर आधारित आहे ती सर्व निर्मिती कृष्णद्वैपायन व्यास यांनी केलेली आहे. हे व्यासांचं जन्माचं जसं रहस्य आहे तर विलक्षण आहे, तसं त्यांचं कार्यकर्तृत्वसुद्धा असाधारण आहे. त्यामुळे श्रुती स्मृती पुराणोक्त असं आपण म्हणतो, श्रुती स्मृती पुराणोक्त हे जे म्हणतो, या सगळ्या गोष्टींचं सर्व धर्माचं जे काही प्रधान सूत्र आहे किंवा त्याचे जे व्याख्याते आहेत त्याचं श्रेय सगळं त्यांच्या व्यासांकडे जातं, कारण सर्व त्यांनीच लिहिलेलं आहे. दुसरं असं आहे की वैदिक संहितांचं त्यांनी पृथक्करण केलं, वैदिक शाखांचं प्रवर्तन केलं, वेगवेगळ्या शाखा निर्माण केलेल्या आहेत त्याचं प्रवर्तन त्यांनी केलेलं आहे. श्रीमद भागवतासारखा ग्रंथ लिहिलेला आहे, गीतेचं संकलन केलेलं आहे, पुराणकथा अनेक म्हणजे 18 पुराणं त्यांनी लिहिलेली आहेत. आणि हा सगळा जो वाङ्मयी नौघ आहे हे सुद्धा त्यांचं एक प्रकारचं चिरंजीवित्वच आहे. कारण आजही आम्ही गीता गायन करतोच आहोत, आजही आम्ही 18 पुराणं वेगवेगळ्या ठिकाणून ऐकतोच आहोत. म्हणजे हे सगळं आम्ही अजूनही करतोय, हे त्यांच्यातलं वाङ्मयीन चिरंजीवित्व आहे. आता त्यांना सुद्धा मी मगाशी म्हटलं तसं वैदिक परंपरेतले ऋषी असल्यामुळे त्यांना सुद्धा असं वाटलं की आपल्याला सुद्धा एक संतान व्हावं अशी त्यांची इच्छा त्यांच्या मनामध्ये आली. आणि त्यावेळेला त्यांनी मेरू पर्वतावरती घनघोर असं तप त्यांनी करायला सुरुवात केली. भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि असं म्हटलं, ह्या अशा 2-3 कथा आहेत, आपण त्या कथांमध्ये आत्ता काही शिरणार नाही आहोत. पण व्यासांच्या पत्नीचं नाव घृताची असं सांगितलं जातं, आणखीनही सांगितलं जातं. अशा 3-4 कथा या शुकदेवांच्या बाबतीमध्ये सांगितल्या जातात, म्हणजे व्यासांचे पुत्र शुकदेव त्यांच्या बाबतीमध्ये. आता ह्याच्यात फक्त आपण एवढंच लक्षात घेऊ की अरणी मंथन ज्या वेळेला ते करत होते यज्ञाच्या वेळेला, त्यावेळेला घृताची अप्सरा तिथे आली आणि तिने व्यासांना कामोत्सुक केलं आणि व्यासांचं वीर्य त्याच्यामध्ये पडलं आणि त्यातून ह्या पुत्राचा जन्म झाला, ज्याला आपण शुकदेव असं म्हणतो, शुक. त्यामुळे त्यांचा जन्म झालेला आहे. शुकाचार्य हे व्यासांचे पुत्र आहेत, त्यांना योगेंद्र असं सुद्धा म्हणतात. शुकाचार्य म्हणजे ते आचार्य पण आहेत पुढे मोठे झाल्यानंतर. आणि ह्या शुकदेवांना शिकवलेल्या ब्रह्मविद्येचं जे शास्त्र आहे, म्हणजे आता शुकदेव झाले, शुकदेवांना व्यासांनीच ब्रह्मविद्या शिकवलेली आहे, जी त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवली होती. ती ब्रह्मविद्या त्यांनी शिकवली शुकदेवांना. आणि त्यावेळेला व्यासांनी जे शास्त्र तयार केलं आणि मग ते असं अगदी सूत्रबद्ध केलं, त्या सूत्रबद्ध अशा शास्त्र कथनाला ब्रह्मसूत्र असं म्हटलं जातं. ही ब्रह्मसूत्र व्यासांची.
आता ह्या शुकदेवाची ब्रह्मजिज्ञासा त्यांनी पाहिली आणि त्याला त्यांनी जनक राजाकडे पाठवलं. ही कथा आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. इथे आपण जर बघितलं तर व्यासांनी शुकदेवांना भागवत सांगितलेले आणि भागवत धर्माचा प्रसार जो आहे, म्हणजे भागवत ग्रंथाचा प्रसार जो आहे तो शुकदेवांनी केलेला आहे. आपण भागवत वाचतो त्याच्या सुरुवातीला या कथा येतात, शुकांनी यांना सांगितलं, त्यांनी त्यांना सांगितलं, या पद्धतीने तो प्रसार झालेला आहे. आता हा भागवत धर्म जो आहे तो व्यासांनी शुकदेवांना सांगितलेला आहे असंही म्हटलं. आता हे आपलं सगळं कार्य पूर्ण झाल्यानंतर शुकदेवांचं म्हणते मी, त्यांना असं वाटलं तर आपणही इथनं बाहेर पडावं. म्हणजे त्यांनी इथून महानिर्वाणासाठी त्यांचा निश्चय केला आणि त्याने तो प्रस्ताव आपल्या वडिलांना सांगितला. आणि हा वडिलांनाच म्हणजेच व्यासांना सांगितला. व्यासांना थोडंसं वाईट वाटलं की आपला मुलगा आपल्या आधी चाललाय वगैरे, पण तरीसुद्धा त्यांनी त्यांना परवानगी दिली आणि परवानगी दिल्यानंतर शुकदेव कैलास पर्वतावर गेले. योगविद्येमध्ये अत्यंत निष्णात असल्यामुळे शुकदेवांनी योग साधनेचा अवलंब केला आणि देह वायुमय बनवला आणि तो पंचमहाभूतांमध्ये विलीन केला. त्या वायुरूप अवस्थेमध्ये गेल्यानंतर वायुतत्व जसं सगळे भोवताली फिरतं की नाही तशा पद्धतीने ते सगळं स्थावर जंगम या शुकदेवांनी भरून गेलं. आणि हे पंचतत्वामध्ये विलीन झाल्यानंतर व्यासांना अतिशय वाईट वाटायला लागलं आणि त्यांना हाका मारायला सुरुवात केली. शुकदेवा कुठे आहेस तू, शुका कुठे आहेस तू, ए शुका, असं असं करून ते धावायला लागले आणि टाहो फोडत ते सगळीकडे ओरडत जायला लागले. त्यावेळेला त्या व्यासांच्या विवल अवस्थेला बघून या सगळ्यांना पाझर फुटला. निसर्गात जे चैतन्य निर्माण झालं होतं, जे वायू स्वरूप सगळीकडे मिसळून गेलं होतं, त्याला पाझर फुटला आणि त्यातनं वृक्ष आणि वनस्पतींनी त्यांना ओ द्यायला सुरुवात केली. अशी ही कथा आपल्याला सांगितली जाते. हे प्रतिसाद जे आहेत ते वायुरूपाने सगळीकडे म्हणजे उमटले गेले, अशी ही शुकदेवांची कथा आहे. आता या कुरुक्षेत्राच्या परिसरामध्ये त्या काळामध्ये असणाऱ्या जे 7 वनं होती त्यापैकी एकाला व्यासांचं नाव प्राप्त झालेलं आहे, जिथे ही कथा घडली. म्हणजे ही कथा घडली त्याला व्यासस्थली असं म्हटलं जातं. व्यास आणि शुकदेवांची जी कथा घडली त्याला. आणि ह्या कुरुक्षेत्राच्या परिसरामध्ये आधी व्यासांचा भरपूर तिथे निवास होता. दीर्घ काळपर्यंत ते तिथे राहिलेले होते. पुढे मग योगायोगाने सत्यवती आणि शंतनू यांचा विवाह झाला. ती कथा थोडक्यामध्ये फक्त घेते की शंतनू म्हणजे खरं म्हणजे प्रतिश्रवा जो होता त्याचा मुलगा प्रतीप राजा आणि दोघेही आध्यात्मिक होते. ज्या वेळेला त्यांना हा मुलगा झाला त्याला शांतनू असं म्हटलं जातं. तर शांतनू म्हणजे कधी की तनू शांत झाल्यानंतरच्या अवस्थेमध्ये जो मुलगा झाला उतार वयामध्ये, थोडक्यात त्याला शांतनू असं म्हटलं गेलं, म्हणून त्याचं नाव ते शांतनू ठेवलं गेलं. अर्थात असो त्याच्यानंतर मग हळूहळू शांतनू ज्या वेळेला बाहेर काही नदीकाठावरनं फिरत होता त्यावेळेला त्याला गंगा भेटलेली आहे आणि गंगेपासनं नंतर त्याला भीष्म, ज्याला आपण भीष्म प्रतिज्ञेसाठी प्रसिद्ध आहे, देवव्रत हा पुत्र झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग सत्यवतीशी त्याचं लग्न झालेलं आहे. सत्यवती म्हणजे योजनगंधा, त्यामुळे त्या गंधाच्या आधाराने तो जात होता आणि नंतर तिच्याशी प्रेम होऊन त्याने रितसर त्या धीवर कन्येला मागणी घातली. पण मागणी घालताना तिचे जे वडील होते त्यांनी असं सांगितलं की या सिंहासनावर मात्र तिचा मुलगा बसला पाहिजे असं सांगितलेलं असल्यामुळे ते त्याने मान्य केलं आणि मान्य केल्यानंतर लग्न दोघांचं झालेलं आहे. या कथा आपल्याला पुराणांमध्ये आपण ऐकलेल्या असतात, त्यामुळे त्या फारशा वाढवत नाहीत. पण ह्या शंतनूनी सत्यवती आणि शंतनू यांचं लग्न झालं आणि सत्यवती मातेला यांनी वचन दिलं होतं व्यासांनी की मी तू म्हणशील त्यावेळेला मी तिथे यायला तयार आहे, तू माझं फक्त स्मरण कर असं सांगितलेलं होतं. त्याचप्रमाणे तिला भीष्म, ज्याला आपण देवव्रत आधी म्हणतो, तो देवव्रत हाही सत्यवतीचाच मुलगा झाला, गंगेचा मुलगा, कारण गंगा परत गेली होती. पण त्या भीष्माच्या मात्र हे लक्षात आलं की
आपण जर लग्न केलं तर तो वारस पुढे निर्माण होईल आणि हे आपल्याला करणं शक्य नाही आहे, कारण आपल्या वडिलांनी वचन दिलेलं आहे की सत्यवतीचा मुलगाच इथे राज्यावर येईल आणि त्यामुळे त्याने भीष्म प्रतिज्ञा केली की मी लग्न करणार नाही. ते आपल्याला ती कथा आपल्याला माहिती आहे. आता ह्या प्रतिज्ञेमुळे असं झालं की सत्यवती किंवा जी योजनगंधा आहे तिच्या पोटी येणाऱ्या संतानाला निष्कंटकपणे राज्यावर बसता येईल, कोणी अधिकार दाखवणार नाही, हे इथपर्यंत झालं. आता ह्या सत्यवती आणि शंतनूला 2 मुलं झाली. तेही आपल्याला विचित्रवीर्य आणि चित्रांगद. त्यापैकी विचित्रवीर्य आधीच मरण पावलेला आहे, युद्धामध्ये चित्रांगद मरण पावलेला आहे आणि विचित्रवीर्य जो आहे तो आता उपवर झाला आणि त्याच्यासाठी लग्न करायचं म्हणून भीष्मांनी तिघींना आणलेलं आहे, अंबिका या तिघींना. हे मुद्दामून सांगते, थोडक्यामध्ये पुढे घेत जाते, कारण याचा पुढे पुन्हा व्यासांशी संबंध आहे म्हणून हे सांगते. तर त्या भीष्मांनी या तिन्ही कर्णांना जिंकून आणलेलं आहे आणि जिंकून आणल्यानंतर आता विचित्रवीर्याशी त्याचं लग्न करून द्यायचं. पण तत्पूर्वी अंबा जी आहे ती सांगते की शाल्व राजावरती माझं प्रेम आहे. असं म्हटल्यावर भीष्म आहेत ते म्हणले कोणाला दुखवायचं नाही आहे, मी तुला पुन्हा त्याच्याकडे नेऊन सोडतो. या चांगल्या भावनेने त्याने तिथे नेलं, पण शाल्व राजाने तिला ॲक्सेप्ट केलं नाही, कारण तो म्हणाला की तुला त्याने जिंकून घेतलेलं आहे, आता मी तुझ्याशी लग्न करणार नाही. अशा वेळेला इकडचं पण नाही आणि तिकडचं पण नाही, अशी तिची थोडीशी अवस्था झाली की न घरका न घाटका असं झालं. आणि मात्र ह्याचा सगळ्याचा राग तिने भीष्मांवरती काढलेला आहे आणि ती त्यांचा सूड घ्यायचा या हिने तपश्चर्येला निघून गेलेली. आता राहिल्या त्या अंबिका आणि अंबालिका. विचित्रवीर्याशी त्यांचं लग्न झालं, पण पुत्र होण्यापूर्वीच विचित्रवीर्य मृत्यू पावला. म्हणजे तो खरं म्हणजे निपुत्रिक म्हणूनच मरण पावलेला आहे. पण आपल्या राज्याच्या गादीला कोणीतरी वारस मिळालाच पाहिजे ही प्रचंड इच्छा त्यावेळेला सत्यवतीच्या मनामध्ये होती. आणि त्यामुळे आता काय करायचं, कोणाला याच्यासाठी बोलवायचं. त्या काळामध्ये आपण नियोग पद्धती वापरली जायची. तर नियोग म्हणजे खरं त्यावेळेला स्वैराचार नव्हता, हे लक्षात गेलं. आता हल्ली काही मुलं असं म्हणतात की हे काय, ह्याला काय अर्थ नाही, कोणाला बोलवायचं आणि काही करायचं असं. पण ती त्यावेळची पद्धत नव्हती. नियोग म्हणजे स्वैराचार नव्हता, वंश सातत्य टिकवण्याच्या दृष्टिकोनातनं केलेला तो प्रयत्न होता आणि समाजाने त्याला विधिपूर्वक अशी मान्यता दिलेली होती. पण त्याच्यासाठी सुद्धा काही तत्त्व त्यांनी ठेवलेली होती की नियोग करण्यापूर्वी त्या लोकांनी कोणतंही व्रताचरण करावं वगैरे. या सगळ्या गोष्टी एवढ्या डिटेल आता सांगत नाही, पण असं ठरवलेलं होतं. त्यामुळे नियोग पद्धती म्हणजे स्वैराचार नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. ते लक्षात घेऊन आपण पुढची गोष्ट बघूया की इथे त्यावेळेला मग तिच्या मनात आलं भीष्म म्हणजे देवव्रत आपलाच मुलगा आहे, बरं याच वंशातला आहे, त्याला सांगूया नियोग पद्धतीसाठी. म्हणून त्याला पाचारण केलं त्यांनी की तू हे करू शकतो, माझी परवानगी आहे तुला. पण त्याने सांगितलं मी नाही, पण तो माझा पुत्र होईल, मला माझ्या पुत्राला कुठल्याही गादीवर बसवायचं नाही, ही मी शपथ घेतलेली आहे. त्यामुळे माझा इथे काहीही उपयोग होणार नाही. आणि मग ती भीष्म प्रतिज्ञा पाहून सत्यवतीने माघार घेतली. आता कुणाला बोलवायचं असा ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेला सत्यवतीने या व्यासांना बोलवले. नियोग हे विधी पूर्ण करण्याकरता जवळजवळ 3 वर्ष त्यांना ते यावं लागलं वगैरे असं कथानकामध्ये सांगितलेलं आहे. पण ह्या व्यासांना तिथे बोलवलेलं आहे आणि व्यासांनी हे सगळं, व्यास म्हणजे तर अत्यंत व्यवस्थित नीतीपूर्ण वागणारे असे होते. त्यामुळे ते म्हणले माझी हरकत नाही, पण त्यांनी ती व्रताचरण वगैरे सगळं व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे हे सगळं व्यवस्थित झालं की मग बरं पडेल, पुढच्या दृष्टीने बरं पडेल. पण सत्यवतीला काही धीर नव्हता आणि सत्यवती लवकरात लवकर हे नियोगविधी घडला पाहिजे यावर प्रचंड ठाम होती. आणि त्यामुळे तिने अंबिकेला आणि अंबालिकाला, त्या दोघींना नियोग पद्धतीने तो विधी वगैरे करून लगेच, विधी म्हणजे कुठलंही तपाचरण तिने करू दिलं नाही बरं का, लवकरात लवकर हीच तिचा याच्यावरच ती ठाम असल्यामुळे त्या दोघींनाही पुत्र झाले नियोग पद्धतीने.
त्यामध्ये धृतराष्ट्र, अंबिकेला धृतराष्ट्र झाला आणि अंबालिकेला तिला पंडू झाला. आता हे व्यासांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर व्यास अत्यंत तेजस्वी होते, पण वर्णाने काळे होते. रूप त्यांचं उग्र असं त्यांनी दाखवलेलं आहे. डोळे वगैरे लाल होते, रक्तवर्ण ज्याला म्हटलं जातं, अशा तऱ्हेचे होते, प्रचंड तेजस्वी होते. तर त्यामुळे त्यांचं तेज बघून अंबिकेने डोळेच मिटले आणि त्यामुळे धृतराष्ट्र जो आहे तो अंध झाला असं म्हटलं जातं. आणि दुसऱ्याच्या बाबतीमध्ये म्हणजे पंडूच्या बाबतीमध्ये ते रूप पाहिल्यानंतर ती घाबरून पांढरी फटक पडली असंही सांगितलं जातं. म्हणून पंडू हा पांडुरका झाला असं सगळं सांगितलं जातं. आणि तिसरा दासीपुत्र विदुर आपल्याला माहिती आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की महाभारतामध्ये जे नियोग कार्य केलं जातं तिथे व्यासांचं नाव जोडलं जातं आणि व्यासांनी ते काम केलेलं आहे. आणि ते काम झाल्यानंतर त्यांचे ते पुन्हा निघून गेले. एक केवळ मातृ आज्ञा एवढं म्हणून त्यांनी ते कार्य केलं आणि ते तिथून बाहेर पडलेले. त्याच्यानंतर ते जे आले मधनं जे आले त्याच्यामध्ये धृतराष्ट्राच्या लग्नामध्ये गांधारीला आशीर्वाद देण्यापुरतं ते आलेले, तेवढंच फक्त त्यांनी दिले. पण नियोग विधी झाल्यानंतर मग ते त्यांच्या कार्याकडे वळले. आणि कार्याकडे वळले म्हणजे कठोर तपश्चर्या त्यांनी केली, अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या. पंचरात्र किंवा आत्मतत्वाचा विचार हे सगळे जे उपदेश आहेत ते महर्षी नारदांकडनं त्यांनी ग्रहण केले. आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे महाभारत सुद्धा त्यांनी लिहिलं. पण भगवद्गीता हा जो ग्रंथ लिहिला तो आणि भागवत हे दोन ग्रंथ जर आपण बघितलं तर भागवत धर्माचं म्हणजे आत्ता जो भागवत धर्म आहे त्या धर्माचं सुद्धा ते तात्विक अधिष्ठान ठरलेलं आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय किंवा भागवत धर्म ज्याला म्हटलं जातं त्याचं अधिष्ठान मुळामध्ये भगवद्गीता आणि भागवत हेच त्यांचं म्हणजे व्यासांचे ग्रंथ आहेत त्याचं अधिष्ठान आहे त्याला. तसंच त्याने जे महाभारत लिहिलं त्याचं सुद्धा सुरुवातीला 8800 ओव्या वगैरे काहीतरी होत्या, त्याचं नाव जय असं त्यांनी ठेवलं होतं. पण नंतर त्यांनी ते त्यांच्या शिष्याला सांगितलं आणि ते शिष्याला सांगितल्यानंतर म्हणजे 4ही शिष्यांना सांगितलं, सुमंत, पैल, वैशंपायन अशा या 4ही शिष्यांना त्यांनी सांगितलं. आणि हे सांगताना प्रवृत्ती लक्षणासहित असं त्यांनी हा धर्म जो आहे तोही त्यांना सांगितला. हे सांगितल्यानंतर वैशंपायनांनी ते जनमेजयाला सांगितलं आणि जनमेजयाने त्याच्यामध्ये ते सांगताना वैशंपायनांनी त्याच्यामध्ये परीक्षितीची गोष्ट ॲड केली आणि मग त्याला भारत असं नाव दिलं. पुढे मग जैमिनींनी आणखीन भर टाकली आणि त्याला महाभारत असं नाव पडलं. असं जे आपण आत्ता म्हणतो ते महाभारत तयार झालं. अशा ह्या सगळ्या ग्रंथाचा लेखकू जे व्यासांनी लिहिलं त्या जय ग्रंथाचा लेखकू कोण होतं तर श्री गणेश त्याचे लेखकू होते. ही कथा आपल्याला परिचित आहे. म्हणजे व्यास किती विद्वान आहेत की त्याचा लेखकू गणेश व्हावा आणि त्यांनी ती अट ठेवावी की तुम्ही थांबलात की मी उठून जाईल. म्हणजे पुढच्या ओळी तयार ठेवणं हे किती अवघड आहे. ह्या गोष्टीतनं आपल्याला व्यास किती विद्वान होते हे आपल्या लक्षात येतं. आता ह्या भगवान विष्णूंनी जो उपदेश सांगितलेला आहे प्रवृत्ती आणि निवृत्तीचा असा विविध असा वेदोक्त धर्मपरंपरेने आलेला असा जो इतिहास आहे तो सगळा व्यासांपर्यंत आला. आणि व्यासांनी पुढे असं लक्षात घेतलं की हा सगळा भूतलावरचा इहलोकातला म्हणूया व्यापार जो काही लोकव्यवहार चाललेला आहे तो जर निकोप ठेवायचा असेल तर धर्म, कर्म आणि नीती या 3 गोष्टी आवश्यक आहेत. धर्म, कर्म आणि नीती. आत्ता आपण बघतोय की त्याचाच ऱ्हास होत चाललेला आहे. त्यामुळे काय काय घटना घडत आहेत. आता सुदैवाने 22 तारखेला छान रामाची प्रतिष्ठापना होतीये त्यामुळे निश्चितपणे पुन्हा चांगले दिवस येतील यात शंका नाही. पण हा जो लोकव्यवहार निकोप ठेवण्यासाठी ज्या 3 गोष्टी लागतात धर्म, कर्म आणि नीती हा झरा जो आहे तो चिरंतन राहायला पाहिजे असं व्यासांचा जो उद्देश होता तो त्यांनी महाभारत, भागवत आणि गीता यातनं साध्य केलेला आहे असंही म्हणायला हरकत नाही. कारण यात सगळ्यामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्तीचा समन्वय साधलेला आहे. व्यास ऋषी या ग्रंथसंपदेतनंच चिरंजीव राहिले असं आपण मगाशी बघितलं.
आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी भगवद्गीता जी आहे, महाभारतामध्ये सांगितलेली भगवद्गीता जी आहे ती भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली आहे आणि ती सगळी कर्मपर आहे. आणि दुसरं जी उद्धवाला सांगितली ती निवृत्तीपर आहे. त्यामुळे मी जे मगाशी म्हटलं लोकेस्मिन विविधा निष्ठा, त्या ज्या प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या आहेत ह्या उद्धव गीता आणि भगवद्गीता यातनं प्रसारित झालेल्या आहेत. आणि नंतर 18 पुराणं म्हणजे सगळी पुराणं वगैरे लिहून झाल्यावर ते म्हणजे मला मनाला शांती लाभत नाही. आणि ती शांती का नाही लाभत आहे, तर मग नारद मुनींनी त्यांना सांगितलेलं ते म्हणजे ती कथा आहे की सरस्वती नदीच्या ठिकाणी ते बसले होते, अतिशय त्यांना वाईट वाटत होतं, चिंतामग्न दिसत होते. ते म्हणे मला असं कुठे समाधान वाटत नाही आहे, अनेक ग्रंथ लिहून झाले, सगळं बौद्धिक लिहून झालं, पण मनःशांती मिळत नाही. त्यावेळेला नारदांनी त्यांना जेव्हा सांगितलं ते तुम्ही इथे कुठे भगवंताचे गुण गायलेले नाहीत आणि गुणवर्णन भगवंताचं लोकांना सांगणं आणि ते श्रवण करणं यासारखं दुसरं भक्ती मार्गाचं लक्षण नाही, पहिलं ते लक्षण आहे. तर त्यामुळे तुम्ही ते ग्रंथ लिहिताना भगवंताचं गुणवर्णन करा असं जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी भगवंताच्या लीलेचं म्हणजे श्रीकृष्णाच्या लीलेचं जे वर्णन लिहिलं ते भागवतामध्ये लिहिलेलं आहे. जसं गीता जीवन कसं जगायचं ते सांगते, तसं भागवत मरणाला कसं सामोरं जायचं ते भागवत सांगते. म्हणजे जीवन आणि मृत्यू या मधल्या सगळा काळ जो आहे तो व्यासांनी पूर्णपणे स्पर्श करून ठेवलेला आहे. असं गीता आणि भागवत या दोन्ही ग्रंथांच्या मार्फत त्यांनी सर्व व्यक्तींच्या जीवनामध्ये भक्तीचं महत्त्व व्यासांनी निर्माण केलेलं आहे. असे व्यासांनी वेदांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर त्याचेही 4 भाग केले असं मगाशी मी उल्लेख केला होता, वर्गीकरण केलं असं. त्यातला जो गद्यमय भाग आहे त्याला त्यांनी युजस असं नाव दिलं आणि गेय विभाग जो आहे त्याला साम असं नाव दिलं. आणि ह्या वेदांचं जे वर्गीकरण केलं आणि ऋचा ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये देवांची स्तुती केलेली आहे त्याला कृक असं नाव दिलं. म्हणजे कृक, युजस आणि साम, त्यालाच आपण ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद असं 3 प्रकारांनी मग त्याचं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे, पृथक्करण केलेलं आहे. आणि या 3 भागांना जे परिशिष्ट जोडलं जातं ते अथर्ववेदाचं आहे. आणि हे त्यांनी वेगवेगळे आपले जे 4 शिष्य होते त्या 4 शिष्यांना त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यापैकी त्यांचे जे पहिलं ऋषी जे आहेत म्हणजे त्यांचे शिष्य पहिलं त्यांना त्यांनी ऋक्संहिता दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर यजुर्वेदाचं जे आहे ते वैशंपायन ऋषींना दिलं आहे. आणि पुढचं जे सामवेदाचं आहे ते सामवेदाचं जे आहे ते जैमिनींना दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे शेवटचं अथर्ववेदाचं आहे ते सुमंताला दिलं. असं 4 ऋषींना 4 दिलेलं आहे. मग यजुर्वेदाचं काय झालं, त्याचे 2 भाग झाले, याज्ञवल्क्य वगैरे ही कथामध्ये येते. पण ह्या सगळ्याचं जर आपण बघितलं या सगळ्या गोष्टींमधनं तर व्यासांची जी शिष्य परंपरा होती ती शिष्य परंपरा अत्यंत उद्यमशील अशी होती, प्रगल्भ होती. हे सगळे शिकायचं त्यांच्याकडनं आणि त्याचा प्रसार करायचा. विद्यापती होती, दीर्घोद्योगी होती, साक्षेपी होती, दक्ष होती. असं सगळ्या प्रकारचे जे त्यांचे शिष्य त्यांनी तयार केले. त्यामुळे आजपर्यंत तो सगळा इतिहास महाभारताचा असू दे किंवा ह्या ग्रंथांचं संकलन आणि संपादन करून ते पुढपर्यंत नेणं या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या. त्यांनी असे शिष्य परंपरा निर्माण केलेली आहे. त्यामुळे वेदांचं वर्गीकरण केलं पण तरीसुद्धा येणाऱ्या युगामध्ये म्हणजे आमच्यासारख्या पुढच्या पिढीमध्ये येणाऱ्या युगामध्ये ते मानवाच्या बुद्धीच्या कक्षेत राहिलं पाहिजे ना, त्यांना ते समजलं पाहिजे तर ते पुढे जाईल, नाही तर ते पुढे जाणार नाही. त्यामुळे वेदांचं वर्गीकरण केलं पण मानवाच्या बुद्धीच्या कक्षेत ते राहील अशी सगळी व्यवस्था व्यासांनी करून ठेवली. आणि हे सगळं केल्यामुळे नैमिषारण्यामध्ये एका बृहत सभेमध्ये म्हणजे खूप मोठ्या ऋषी मंडळी वगैरे संत सज्जन ऋषी देव सगळे लोक जेव्हा तिथे आले होते अशा एका बृहत सभेमध्ये व्यासांना म्हणजे व्यास म्हणता येणार नाही आपल्याला पण ती व्यास ही पदवी त्या बृहत सभेमध्ये त्यांना देण्यात आली. म्हणून आपण महर्षी व्यास व्यास असं त्यांचं नामकरणच करून टाकलेलं आहे. पण ही पदवी त्यांना देण्यात आली आणि ही पदवी अशाच व्यक्तीला दिली ज्यांनी हे सगळा प्रचार आणि प्रसाराचं
कार्य केलं आणि ती पदवीसुद्धा कोणी दिली, ऋषीमुनींनी आणि देवांनी दिलेली आहे. आणि त्या सभेचं वर्णनसुद्धा महाभारतामध्ये खूप छान आलेलं आहे. आता नात्यांचा जर विचार केला तर कौरव आणि पांडव या सगळ्यांचे ते आजोबाच होते, त्यामुळे ते सातत्याने प्रगट होतात आणि काम झालं की दूर होतात. अशा तऱ्हेने आदी पर्वामध्ये जर आपण बघितलं तर हे 5 पांडव, कुंती, मी गोष्टी सांगत नाही, फक्त कुठे कुठे व्यासांचा उल्लेख आला तेवढं फक्त सांगते. बऱ्याच ठिकाणी आलेला आहे, त्यातल्या महत्त्वाच्या फक्त आपण पाहणार आहोत की आदी पर्वामध्ये 5 पांडव होते, त्यांची आई कुंती, आणि लाक्षागृहाचं ते सगळं कटकारस्थान झालं. आणि त्यावेळेला आता कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा तऱ्हेने ते त्यातनं बाहेर पडले. आणि हा जो पुढचा प्रवास होता त्यावेळेला या 6 जणांची भेट व्यासांनी घेतलेली. आणि ही भेट घेऊन त्यांनी त्यांना जागृत केलेलं आहे 5 पांडवांना की तुम्हाला याच्या पुढे असंच भाऊबंदीला सामोरं जावं लागणार आहे, तेव्हा तुम्ही त्याची काळजी प्रत्येक वेळी घ्या, असा इशारा त्यांनी दिला. आणि थोड्याशा भविष्यातल्या, कारण त्यांना पुढचंही दिसत होतं, तेव्हा भविष्यातल्या घटनाक्रमांची माहिती पण त्यांनी दिली. तसंच नंतर ज्या वेळेला पांडव तिकडे राहायला गेले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी राहायचं होतं, कुठे निर्जन म्हणजे ओळखू येणार नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना राहायचं होतं, त्यावेळी एकचक्रा नगरीमध्ये त्यांची व्यवस्था जी केली, एका ब्राह्मणाच्या घरी हे 5 पांडव राहिले वगैरे अशी जी कथा आहे, म्हणजे कुंतीसह राहिले वगैरे, मग तो राक्षस आला वगैरे, अशा सगळ्या कथा त्यावेळेला येतात. ती जी एकचक्रा नगरी आहे तिथे राहण्यासाठी जी व्यवस्था केली ती व्यास ऋषींनी केली. म्हणजे तुमची व्यवस्था तिथे केली, तिथे तुम्ही जा असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं तर पांडवांच्या जीवन प्रवासामध्ये द्रौपदीच्या विवाह प्रसंगी जे स्वयंवर मांडलं जातं त्याची सगळी बातमी अर्जुनाला येऊन सांगण्याचं काम व्यासांनी केलं की असं असं आहे, तू तिथे जा. कारण महाभारत घडवलेलं त्यांनीच आहे. घडवलेलं आहे म्हणजे नियतीप्रमाणे घडवलेलं आहे, मनाने घडवलेलं नाही. तर त्यांनी पांडवांना केव्हा राज्यावर बसवलं असतं सदाचरणी म्हणून, पण तसं केलेलं नाही, नियतीप्रमाणे ते घडेल हे त्यांनी मात्र दक्षता घेतलेली होती. आणि हे झाल्यानंतर खांडववनाचं राज्य ज्या वेळेला यांना धृतराष्ट्राने दिलं होतं, मग त्याचे इंद्रप्रस्थ नगरी त्यांनी केली पांडवांनी वगैरे, हे सगळा भाग आपल्या म्हणजे कथाभाग जो आहे त्यावेळेला युधिष्ठिर राज्य करायला सुरुवात करतो त्या इंद्रप्रस्थामध्ये. पण त्यावेळेला व्यास तिथे आलेले आहेत आणि ते म्हणतात की साम्राज्यावरती आपली लोकांची मान्यतेची मोहर उठवली पाहिजे. ती मोहर जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत ते राज्य ग्राह्य धरलं जात नाही, म्हणून तू राजसूय यज्ञाचं आयोजन कर. आणि त्या दृष्टीने त्यांनी आपले विचार तिथे मांडले आणि युधिष्ठिराला त्याच्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं. आणि एवढंच करून ते थांबले नाही, तर ह्या 5 पांडवांनी कोणत्या दिशेला जायचं, कोणी कोणत्या दिशेला, उत्तर दिशेची जबाबदारी अर्जुनाकडे द्यावी, भीमसेनाला पूर्वेकडे, सहदेवाला दक्षिणेकडे, अशा पद्धतीने त्यांनी ते नकुलाला दक्षिणेकडे, पश्चिमेकडे नकुलाला, अशा पद्धतीने त्यांनी 4ही दिशांची वाटणी त्यांनी केली. आणि ज्यावेळेला राजसूय यज्ञ केला गेला त्यावेळेला ते ऋत्विज असतात किंवा होता असतो वगैरे आपल्याला माहिती आहे, यज्ञाचे जे वेगवेगळे लोक असतात त्याच्यापैकी ब्रह्मा हे पद त्यांनी स्वतःकडे ठेवलं राजसूय यज्ञाचं. आणि नंतर हा यज्ञ संपल्यानंतर त्यांनी सांगितलं की क्षत्रियांचा आता भीषण संहार होणार आहे, हे पण तू लक्षात घे. आणि यज्ञानंतर 13 वर्षांनी दुर्योधनाच्या अपराधामुळे आणि भीम अर्जुनांच्या पराक्रमामुळे क्षत्रियांचा संहार ओढवेल, हे सुद्धा त्यांनी तिथे सांगितलं. धर्मराजाला त्यांनी नंतर मध्ये एकदा द्रौपदी वस्त्रहरण वगैरे सगळं झाल्यानंतर मग हा यासाठी युधिष्ठिराचा अक्रोध हा दोष तिथे नडलेला आहे, हे आपल्याला माहिती आहे. भीमाचा मनक्षोभ झालेला आहे, अशा सगळ्या घटना झाल्या. आणि हे सगळं झाल्यानंतर ते सगळेजण बाहेर गप्पा मारत बसले ते असं आपण म्हणूया. आणि त्यावेळेला व्यास तिथे आलेले आहेत आणि त्यावेळेला व्यासांनी युधिष्ठिराला म्हणजे धर्मराजाला प्रतिस्मृती या विद्येचा बोध करून दिला. आणि तो करून त्याने सांगितलं ही विद्या तू अर्जुनाला शिकव. आणि ती शिकवल्यानंतर अर्जुन रुद्राकडनं इंद्राकडनं
अनेक प्रकारची अस्त्र हस्तगत करून घेईल आणि मग त्याचा पराक्रम तो गाजवेल. म्हणजे अशी दिशा देण्याचं काम मात्र प्रत्येक वेळे व्यासांनी केलेलं आहे. आणि महायुद्धाच्या नंतर आपल्या म्हणजे त्यावेळेला संजयाला दृष्टी द्यायचं काम व्यासांनीच केलेलं आहे, तेही आपल्याला माहिती आहे. अशा या व्यासांचं जर आपण बघितलं आत्ताच्या काळातला विचार केला तर हे युद्ध वगैरे सगळं झाल्यानंतर त्यांनी बासर इथे तपश्चर्या केलेली आहे. हे सगळं संपल्यानंतर बासर म्हणजे तिथे सरस्वतीचं मंदिर अजूनही आहे. बऱ्याच जणांनी ते पाहिलंही असेल कदाचित. आंध्र प्रदेशमध्ये बासर म्हणून आहे, तिथे सरस्वतीचं मंदिर आहे. ते व्यासांनी हे केलेलं आहे. आणि तिथे अजूनही काही मुलं पाटीवर श्री गणेशा लिहिण्यापूर्वी तिथे जाऊन पहिल्यांदा लिहितात आणि मग सुरुवात करतात, अशी पद्धत आहे. मग तिथे ती अजूनही पाहायला मिळतं आपल्याला. तसं बद्रीनाथ इथे ओरिसाच्या जवळ व्यास गुंफा आहे, तीही पाहायला मिळते. नर्मदा काठावर व्यास बेट आहे, नर्मदा परिक्रमाला जेव्हा जातो त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळं आहे. आता ह्यांना आपण जे नेहमी म्हणतो की या 7 चिरंजीवांच्या बाबतीमध्ये की आपण अश्वत्थामा बघितला तर अश्वत्थामा हा स्वामीनिष्ठ आहे असं आपण म्हणतो. पण त्याची स्वामीनिष्ठता जी होती ती योग्य होती, पण स्वामी चुकीचा होता, त्यामुळे तो शापित ठरला. शापित अश्वत्थामा असं आपण म्हणतो. दानशूर राजा बळी म्हणून आपण त्याचं वर्णन करतो. पण वेदव्यासांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की त्यांची नीती शरणता ही वेदव्यासांसाठी आपण म्हणतो. नियोग पद्धतीने पुत्र देण्यास त्यांनी सांगितलं सत्यवतीने त्यांना. त्यावेळेला भीष्म प्रतिज्ञेचा उल्लेख वगैरे हे आपण सगळं ऐकलं, म्हणजे आत्ता आपण ते पाहिलं. पण कुळाच्या वृद्धीसाठी आणि नियतीप्रमाणे सगळं रामायण महाभारत घडलं पाहिजे हे होण्यासाठी नियती शरणागता म्हणून त्यांनी नियोग पद्धतीला मान्यता दिली. तशी त्यांना काही आवश्यकताही नव्हती, गरजही नव्हती. पण ही नियती शरणागता जी आहे ती इथे आपल्याला त्यांची दिसते. नात्यांचा विचार केला तर मी म्हटले कौरव पांडवांचे आजोबा होते, त्याप्रमाणे ते प्रत्येक वेळेस सल्ला देत असत. आता द्रुपदाला सुद्धा हे मी आधी सांगितलं नाही, नियती शरणागता जी म्हटली जाते ती अशी की द्रुपद ज्या वेळेला म्हटलं की 5 पांडवांशी लग्न करून द्यायचं. अर्जुन असे ठीक आहे की त्यांनी ते जिंकलेलं आहे, पण त्याच्याशी मी 3 लग्न करून 5 पांडवांशी कशासाठी? तेव्हा ते म्हणले नाही, हे असंच घडणार आहे. आणि ते आधीचे तिचे जे शाप आहे, शाप म्हणण्यापेक्षा शंकराने तिला 5 वेळा म्हटलेलं आहे वगैरे जी कथा आहे त्याप्रमाणे नियतीप्रमाणेच हे घडणार आहे, तू त्याला मान्यता दे, हे व्यासांनी द्रुपदाला समजावून सांगितले. आणि म्हणून तो तयार झालेला आहे. मग हे पुढचं सगळं घडलेलं आहे. म्हणजे नियतीच्या मनात काय आहे हे ओळखून त्याप्रमाणे आचरण करणारे आणि तिने दिलेलं कार्य पूर्णत्वाला नेणारे असे हे व्यास. म्हणून त्यांची नियती शरणता ही जास्त महत्त्वाची आहे. नियतीने ठरवल्याप्रमाणेच त्यांनी महाभारत लिहिलं आणि ते घडवलं, अर्थात नियतीने घडवलं, नियतीने लिहिलं यांनी. पण जे लिहिलं तसंच हे घडत गेलं असं आपण म्हणतो, पण ती नियतीप्रमाणे घडत गेलं. आणि त्याच नियतीच्या चरणी आपलं सर्व कार्य त्यांनी समर्पण करून दिलं. पुढे त्यांनी तपश्चर्या केली, वाङ्मयीन रूपाने ते चिरंजीव राहिले. अशा पद्धतीने हे व्यासांचं चरित्र आहे. पण अनेक वर्ष हा संसार चालू आहे. संसरती इति संसार हा जो चालू आहे त्यातल्या ह्या वृत्ती आहेत त्या कायम चालू राहणार आहेत. 7 चिरंजीवांचा 7 वृत्ती आहेत त्या सतत चालू राहणार आहेत. असे नियती शरण असणारे लोकही कुठे ना कुठेतरी असतीलच. जसं शापित अश्वत्थाम्यासारखे बरेच स्वामीनिष्ठ आजही आपल्याला राजकारणामध्ये दिसतात. दानशूर बळीराजासारखे लोक दिसतात. तसं वेदपुराणांचे संकलन करणारे वेदव्यास असेही लोक आपल्याला दिसतात. हे सगळेजण तर आपण पाहतोच आहोत. त्या वृत्ती आजही जिवंत आहेत असं आपण म्हणतो. तसंच पुढच्या वेळेला जे बघणार आहोत ते आपण हनुमंताची, सुदैवानी श्लोकाप्रमाणे हनुमंताचीच आलेली आहे आणि हनुमंताची भगवत भक्ती आपण बघणार आहोत. ती पुढच्या वेळेला बघणार आहोत. ती चिरंजीव वृत्ती आपण बघणार आहोत आणि ती बहुतेक हनुमान जयंतीच्या सुमारासच येईल असं मला वाटतं. तो योगायोग आहे, चांगली गोष्ट आहे. पण ती येईपर्यंत आपण इथेच थांबू आणि रामलल्लाच्या स्वागताची तयारी करू. धन्यवाद.